हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी कलेजी मसाला बनवणार आहे, तर चला बनवायला सुरुवात करूयात। कलेजी मसाला बनवण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाव किलो कलेजी घेतलेली आहे। ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। आता याची भाजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले। तेल गरम झालं की त्यामध्ये 2 कांद्याची पेस्ट केली ती टाकूयात। कांद्याबरोबरच 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली कलेजी आहे ती टाकायची। कलेजीला 5 मिनिटं परतायचं। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। कलेजी चांगली परतली आहे। आता यामध्ये आपण 2 टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेत, म्हणजेच टोमॅटोची प्युरी केले ती ओतते आणि टोमॅटोला देखील यामध्ये परतून घ्यायचे। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। हे पहा, टोमॅटो परतून झाला। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। तर त्यासाठी मी इथे थोडीशी हळद म्हणजे 1/4 टीस्पून हळद टाकली आहे। 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, 1 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकलाय। हे सर्व मसाले मिक्स करूयात। मसाले मिक्स करताना ते करपू नाही म्हणून त्यामध्ये मी 1/4 कप गरम पाणी टाकलेलं आहे। लक्षात घ्यायचं आहे, गरम पाणीच वापरायचं आहे, गार पाणी वापरायचं नाही। मसाले मिक्स केलेत, मिनिटभर याला परतलंय। मसाल्यातला कच्चेपणा गेलाय। मग त्यानंतर मी यामध्ये 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे। छोटा तांब्या पाणी आहे। पुन्हा सांगते, गार पाणी ओतायचं नाही आहे, गरम पाणी ओतायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे। तर इथे शिजण्यासाठी मी यावर झाकण ठेवलं होतं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते। बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर आहे। पुन्हा यावर झाकण ठेवून यातलं पाणी आटेपर्यंत आणि कलेजी शिजेपर्यंत स्लो गॅसवर शिजू देणार आहे। हे पहा, यातलं पाणी आटलेलं आहे। जास्त जर तुम्हाला सुक्की कलेजी हवी आहे तर पूर्ण पाणी आटवून टाका, पण थोडंसं पातळ, जास्त पण पातळ ठेवू नका। तयार झाली आपली ही कलेजी। पण यामध्ये आता लास्टला आपल्याला मीठ टाकायचं आहे। सर्वात पहिलं जर टाकलं तर कलेजी निबार होईल, त्याच्यामुळं सगळ्यात लास्टला मीठ टाकायचं, मिक्स करायचं, गॅस बंद करायचा। इथे तुम्हाला एक एक्स्ट्राची टिप देते। जर तुम्हाला कलेजीचा वास आवडत नसेल तर कलेजी जेव्हा आपण आणतो तेव्हा 2 ते 3 पाण्याने मग धुवायची। मग त्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या टेचून त्या कलेजीमध्ये ठेवायच्या। अर्धा तास ते ठेवल्यानंतर मग पुन्हा एकदा धुवून मग कलेजीची भाजी बनवायची। इथे मी ही कलेजी सर्विंग पॉटमध्ये काढते। तुम्हाला ही मी बनवलेली कलेजी मसाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।